एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावरती भेटीसाठी पोहोचले। तिकडची दृश्य आपण बघतोय। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। महत्त्वाची घडामोड मुंबईमधनं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले। आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावरती होत असलेली ही भेट, काय कळतंय, काय माहिती मिळते, कोण कोण या क्षणाला सागर बंगल्यावरती उपस्थित आहे? गुरुप्रसाद, आपण बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 तारीखला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही बैठक जी आहे ती असल्याचं आपल्याला समजतंय। काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्धा निवासस्थानी गेले होते। त्यानंतर काही खात्यांबाबत जे आहेत या दोघांमध्ये चर्चा झाली आणि आताच काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेलेले आहेत। कारण 15 तारीखला मंत्रिमंडळ विस्तार करायचा असेल तर एकनाथ शिंदेचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील आणि एकनाथ शिंदेना नेमकी कोणती कोणती खाती त्यांच्या शिवसेनेला दिली जातील याबाबतची चर्चा जी आहे ती आताच्या बैठकीत होणार आहे। कारण गृह खात्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती, मात्र गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे। त्या बदल्यात एकनाथ शिंदे यांना नगर विकास खातं जे आहे ते दिलं जाईल। त्याचसोबत नगर विकास खात्यासोबत काही महत्वाची खाती जी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जातील आणि या बैठकीत याच विषयावर चर्चा होईल आणि अखेर शिक्कामोर्तब होणार आहे। कारण आपण पाहिलं असेल तर अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे। फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होईल याची चर्चा रंगली होती, मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार नागपूर अधिवेशनात दुपारी 4 वाजता खरं तर 15 तारीखला हा मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि भाजपचे जवळपास 15 ते 20 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे यांचे 9 ते 12 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील आणि यासाठी ही बैठक असल्याचं बोललं जाते। गुरु, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।